ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वाशिमच्या तुरीच्या दरामध्ये घसरण, तर वाशिम बाजारामध्ये समितीत तुरीला किमान 6,220 रुपये तर 6,525 रुपयापर्यंतचा प्रति क्विंटलचा दर। जिल्ह्यामध्ये 66,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रामध्ये तुरीची पेरणी, मात्र बाजारभावात घट होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा। बीडच्या वडवणीमध्ये टायर पेटवून कारखानदारांचा शेतकऱ्यांकडून निषेध, उसाला 3,000 रुपयांपेक्षा अधिक भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। माजलगावमध्ये उद्या रास्ता रोकोचाही इशारा। परभणीच्या पूर्णा नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा गोंधळ, जाचकटींवर शेतकऱ्यांचा संताप। नाफेडची सोयाबीन खरेदी 5 दिवसातच डगमगली। वर्ध्याच्या नांदोरामध्ये शेतकऱ्यांना सघन कपाशी लागवडीविषयी मार्गदर्शन, कृषी विज्ञान केंद्र सेलसुराच्या वतीनं कपाशी लागवडीविषयी मार्गदर्शन। आंबा खवय्यांसाठी आनंदाची बातमी, सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला बाजारामध्ये आंबा विक्रीसाठी दाखल, तर आंबा खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी। थंडीमुळे अंडी महागली, तर एका अंड्यासाठी आता 8 ते 9 रुपये मोजावे लागणार। थंडीच्या दिवसात मागणी वाढल्यामुळे अंड्यांच्या दरात वाढ। नागपुरात थकीत बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदार संघटनांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन मागे, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे। हिवाळी अधिवेशनावरील संकट आता टळलं। धाराशिवमध्ये एसटी बसची वाट पाहणाऱ्या विद्यार्थिनींनी मंत्री प्रताप सरनाईकांसमोर तक्रारीचा पाढा वाचला। बस वेळेत नसल्याची विद्यार्थिनींची तक्रार, तर विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर सरनाईकांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना छापलं। पुण्यातील ग्रामीण भागामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात आता बदल। सकाळी 9:30 ते 4 वाजेदरम्यान शाळेची वेळ असणार। शिरूर, आंबेगाव, जुन्नरमधील 233 अतिसंवेदनशील शाळांसंदर्भात हे आदेश। साताऱ्यातील पिलानी गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ, बैलावर बिबट्याचा प्राणघातक हल्ला। हल्ल्यामध्ये बिबट्याचे शिंग तुटले। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। अहिल्यानगरच्या साकुरी गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार, शेतामध्ये मुक्त संचार करणारा हा बिबट्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद। बिबट्याच्या मुक्त संचारानं ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण। पुण्याच्या शिरूरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार, दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्त संचार होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्याच्या आंबेगावातील गवारवाडीमध्ये एक बिबट्या जेरबंद, वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात यश। बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। नागपुरात नरखेडमध्ये बिबट्या विहिरीत पडला, वनविभाग आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी। वनविभागाकडून बिबट्याला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू। भंडाऱ्याच्या खोलमारा जुना या ठिकाणी खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून रेस्क्यू। शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या तब्बल 40 फूट खोल विहिरीत पडला होता। जुन्नरमध्ये बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी पळताना श्वान विहिरीत पडला। श्वानाला विहिरीतनं सुखरूप बाहेर काढण्यात जुन्नरमधल्या रेस्क्यू टीमला यश। पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन, वनविभागाच्या विरोधात नागरिक आक्रमक, तर शेवाळीवाडी या ठिकाणी भवरा वस्तीमध्ये नागरिकांचं आंदोलन। स्मृती मानधनाचा विवाह सोहळा आता पुढे ढकलला। स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका। स्मृतीच्या वडिलांवर सध्या सांगलीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू। अकोल्यामध्ये टीईटीच्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला। 5 मिनिटं उशीर झाल्याचं सांगत परीक्षा केंद्रांवर प्रवेश नाकारला। प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे वर्षभराचं नुकसान झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। नाशिक शहरातील टीईटी परीक्षा केंद्रावर गोंधळ, 5वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजीचा पेपर दिल्याचा प्रकार, त्यामुळे विद्यार्थी आणि परीक्षार्थी यांनी गोंधळ घातला। गडचिरोलीतील गुडुरवाही या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनचं भूमिपूजन वरिष्ठ अधिकारी आणि अधिवाशांच्या हस्ते संपन्न। घनगड या जंगलामध्ये पोलीस स्टेशनची उभारणी सुरू। शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता लवकरच एसटीची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी, तर बोटा ते घारगाव या दरम्यान सकाळपासूनच वाहतूक ठप्प। रविवारची सुट्टी आणि लग्नसराईमुळे वाहनांची इथे प्रचंड गर्दी होते। कोल्हापुरातला चुटकीवाला भोंदू बाबा मुंबईकडे पळाला। करवीर पोलिसांच्या तपासात ही नवी माहिती समोर। पोलिसांकडून मुंबईमध्ये या चुटकीवाल्या भोंदू बाबाचा तपास सुरू। चुटकीवाला भोंदू बाबानं महिलांचं शोषण केल्याचा पोलिसांना संशय। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची
ताडोबामध्ये जंगल सफारी तर कोलारा कोर जंगलामधून सचिनच्या सलग 2 सफारी। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 800 एकर जागेवर पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्यात येणार। नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचं पर्यावरण पुनरुज्जीवन केले जाणार। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातनं चितळ स्थलांतर यशस्वीरित्या सुरू तर नवेगाव नागझिरा या व्याघ्र प्रकल्पामध्ये चितळ स्थलांतर सुरू। अभियानाच्या पहिल्याच दिवशी 10 चितळांचं सुरक्षितपणे स्थलांतर। बुलढाण्यामध्ये आजी माजी आमदारात जुंपली तर शहरातील गुंडाराज संपवायचा आहे। विजयराज शिंदे यांचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल तर 15 वर्ष तुम्हाला सत्ता देऊन तुम्ही जनतेची सेवा करण्याऐवजी मुंबईतील डान्स बारमध्ये अय्याशी केली। गायकवाडांचा विजयराज शिंदे यांच्यावर पलटवार। इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही, माजी मंत्री महादेव जानकरांचा दावा। इंदापुरात गारटकरांच्या पॅनलला निवडून देण्याचं जानकरांचं आवाहन। परळीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं जोरदार शक्तीप्रदर्शन। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात। खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं शक्तीप्रदर्शन। गोंदियामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीमध्ये गैरप्रकार, 68 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार। जिल्हा परिषदेच्या 12 विभागातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश। वाडा नगरपंचायतीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात। मंदिरामध्ये जाऊन नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात। पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे उपस्थित। जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक एकत्र। रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकाच व्यासपीठावर। भाजपकडून परतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ। अकोला जिल्ह्यामध्ये भंगार विक्रेत्याचा मुलगा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेमध्ये राज्यात 18वा। रोशन हुसेन शहाची जलसंधारण अधिकारी पदासाठी निश्चित निवड। खासदार निलेश लंकेंच्या संकल्पनेतनं सिंहगड किल्ल्यावर गड स्वच्छता, संवर्धन आणि वृक्ष लागवड अभियान। गड जपा, इतिहास जपा, हीच खरी शिवसेवा, असा संदेश निलेश लंके यांच्याकडून यावेळी देण्यात आला। अहिल्यानगरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात। अमोल खताळ यांनी भाजप निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप केलाय। मेघा भगत यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज कायम ठेवलाय। नांदेडच्या मुदखेड या ठिकाणी अशोक चव्हाण निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात। प्रचारावेळी अशोक चव्हाणांची डायलॉगबाजी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। साताऱ्यामध्ये कुरिअर बॉयला लुटणाऱ्या आरोपीला अटक। अजिंक्य डांगे असं संशयित आरोपीचं नाव। सातारा पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल। नांदेडच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला तर काही ठिकाणी बंधाऱ्याला भगदाड पडल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी। या परिस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात, त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। गोंदियामध्ये शिक्षकाचे विद्यार्थ्यांसमोर अश्लील चाळे। पालकांच्या तक्रारीनंतर नवेगाव बान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। शिक्षक फरार, शोध सुरू। जुन्नरमध्ये एका शेततळ्यामध्ये बुडून 2 सख्ख्या भावंडांचा मृत्यू। दोन्ही भावंड शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून बेपत्ता होती। पोलीस आणि वनविभागाच्या पथकाकडून मुलांचा शोध सुरू। आज दोन्ही भावंडांचा मृतदेह शेततळ्यामध्ये आढळलाय। पुण्याच्या चाकण परिसरातील भोसे गावामध्ये रात्री 4 ठिकाणी चोरी। एक मोटरसायकल, 25,000 रोख आणि किराणा मालाच्या दुकानातील साहित्य लंपास। पोलिसांकडे चोरांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी। दापोलीच्या जालगाव या ठिकाणी दिवसाढवळ्या चोरी। 12 लाखांच्या मुद्देमालावर डल्ला। दापोली पोलिसात गुन्हा दाखल। नागपुरात मोबाईल न दिल्याच्या रागातनं 13 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या। मोबाईलवर गेम खेळू न दिल्यामुळे टोकाचं पाऊल उचललं। खापरखेडा या परिसरातली ही घटना। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।